तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। नमस्कार मित्रांनो, साधारणपणे 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे। आता हे तुम्हाला नक्कीच माहित असेल। या विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचं गणित सध्या सुरू आहे। आता अगदी सुरक्षित बाजूने जर आपण विचार केला, म्हणजे कन्झर्वेटिव्ह अंदाज घेतला, तरी ज्या शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना हेक्टरी 27,400 रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळू शकते। पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो। महाराष्ट्रातील तब्बल 55 लाख कुटुंबांसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असं सांगितलं जात आहे। पण तरी सुद्धा तुमच्या खात्यात अजूनही एकही SMS आलेला नाही। सरकारकडून असंही म्हटलं जातं की हेक्टरी 27,400 रुपये पीक विमा दिला जाईल। मग हा पैसा नेमका कोणाला मिळणार आणि तो कधी मिळणार? तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात समाविष्ट आहे का? म्हणजे औरंगाबाद, नांदेड, बीड यासारख्या जिल्ह्यांच्या यादीत तुमचं नाव येतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार लिंक असून सुद्धा लाखो शेतकऱ्यांना हा पैसा मिळणार की नाही? ती अट नेमकी कोणती आहे? यामागचं खरं कारण काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता सगळीकडे चर्चा सुरू आहे। आज सकाळी 10 ते रात्री 10च्या दरम्यान SMS येणार आहे, पण खरंच तो मेसेज तुमच्याच मोबाईलवर येईल याची गॅरंटी काय आहे? इथेच खरी शंका आहे। कारण सरकारी घोषणा एकीकडे आणि प्रत्यक्ष खात्यात जमा होणारे पैसे दुसरीकडे या दोघांमधला फरक नेमका कुठे पडतो? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। तुमच्या जिल्हा बँकेने हा निधी खरंच वितरणासाठी स्वीकारलेला आहे का, की अजून सुद्धा फाईल्स फिरत आहेत? आणि सगळ्यात मोठा सवाल म्हणजे 2022चा पीक विमा थेट 2025 मध्ये का मिळतोय? या तब्बल 3 वर्षांच्या उशिरामागे नेमकं कारण काय आहे हे जाणून घेणं सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। आता बघा, इतकी सगळी माहिती समोर असून सुद्धा तुमचा हक्काचा पैसा अडकू नये यासाठी आजच कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे हे तुम्हाला जर नक्की जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजची बातमी ऐकून खरंच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल, कारण ही बातमी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक अपडेट आहे। तब्बल 55 लाख शेतकरी कुटुंबांसाठी सरकारने असा निर्णय घेतला ज्यामुळे अनेक शेतकरी आनंद व्यक्त करतायत। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या महत्त्वाच्या निर्णयाची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते ती घोषणा अखेर सरकारकडून करण्यात आली आणि म्हणूनच ही बातमी प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष देऊन ऐकलीच पाहिजे। आता लक्ष द्या, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन एक मोठी माहिती दिली। राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे। याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। यावेळी केवळ घोषणा करून थांबण्याचा विषय नाही, तर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टांचा आणि त्यांच्या हक्काचा पैसा थेट त्यांच्या खात्यात पोहोचवण्याची तयारी सरकारने दाखवली आहे। आता मुद्दा येतो तो 3 वर्षांपासून अडकलेल्या पीक विम्याचा। आता तुम्हाला आठवत असेल 2022 पासून हा प्रश्न तसाच प्रलंबित होता। गेल्या जवळपास 3 वर्षात शेतकऱ्यांनी वारंवार एकच प्रश्न विचारला, आमचा पीक विमा कधी मिळणार? झालेल्या नुकसानीची भरपाई कधी होणार? पण दुर्दैवाने यावर ठोस आणि समाधानकारक उत्तर कुठूनच मिळत नव्हतं। शेतकरी बांधवांचा संयम दिवसेंदिवस संपत चालला होता। शेतीत मोठं नुकसान झालं, कर्जाचा बोजा वाढत गेला आणि अशा कठीण काळात विम्याचे पैसे अडकल्यामुळे परिस्थिती आणखी वेदनादायक झाली। आता मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम पाऊल उचललं असून या निर्णयामुळे अनेकांच्या मनात पुन्हा एकदा दिलासा निर्माण झाला। सरकारकडून अखेर थांबवलेली नुकसान भरपाई सोडण्याची स्पष्ट मंजुरी देण्यात आली। तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी आता अधिकृतपणे जारी करण्यात आला असून ही गोष्ट इथेच थांबत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय फक्त फाईलवरचा नाही, तर त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष जमिनीवर सुरू सुद्धा झालेली आहे। आजपासूनच पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। आता जरा याचं महत्त्व समजून घ्या। गेली 3 ते 5 वर्ष अडकून पडलेला पीक विमा देण्यासाठी शासनाने तब्बल 10,000 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा निधी उपलब्ध करून दिला। हा काही किरकोळ आकडा नाही। हा पैसा म्हणजे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या घामाचा, कष्टाचा आणि हक्काचा मोबदला आहे, जो आता थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। आता या रकमेमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यास दिलासा मिळेल, पुढील हंगामासाठी पेरणीची तयारी करता येईल आणि घरखर्च सांभाळण्यासाठी सुद्धा मोठा आधार मिळेल। एकूणच पाहिलं तर हा निर्णय शेतकरी कुटुंबांसाठी नव्या आशेचा किरण घेऊन येणारा ठरणार आहे। आता शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष पैसा येणार म्हटल्यावर आनंद व्यक्त होणारच। गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे दावे फक्त सरकारी कागदांपुरते मर्यादित
यादीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढत चालली होती. रोज एकच आशा ठेवून अनेक जण मोबाईलवर बँकेचा मेसेज तपासत होते, पण खात्यात रक्कम दिसतच नव्हती. वेळेसोबत शेतकऱ्यांमधली निराशा वाढत गेली. पण आता चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. सरकारने स्पष्ट केलं की 2022 पासून ते 2025 पर्यंतचा संपूर्ण थकलेला पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. यामधली सगळ्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे प्रत्येक हेक्टरसाठी शेतकऱ्यांना तब्बल 27,400 रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणारी आहे आणि हे फक्त बोलण्यातलं नाही, याची ठाम खात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी त्यांनी एक अशी महत्त्वाची माहिती सांगितली जी ऐकून अनेक शेतकऱ्यांचा उत्साह आणखी वाढेल. आता जरा नीट लक्ष द्या. आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एक खास मेसेज येऊ शकतो. त्या मेसेजमध्ये थेट अशी माहिती असेल की तुमच्या खात्यात 27,400 रुपयांची रक्कम जमा झाली. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे जी प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवली पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा नंबर लिंक असेल तर आजच तो SMS येण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे. म्हणजे अनेक शेतकरी ज्या दिवसाची वाट बघत होते तो क्षण आता फार दूर नाही. त्यामुळे आज दिवसभर मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण कोणत्याही वेळी मेसेज येऊ शकतो. मात्र इथे एक गोष्ट समजून घ्या, संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पीक विमा जमा होईल असं नाही. ही रक्कम आता टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये येणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबद्दल अधिकृत घोषणा केली. त्यामुळे ही फक्त अफवा किंवा चर्चा नाही, तर खात्रीशीर माहिती आहे. इतकी मोठी घोषणा झाल्यामुळे PM किसान योजनेत काही कारणांनी वंचित राहिलेले अनेक शेतकरी सुद्धा आता नव्या आशेने पुढे पाहू लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे PM किसान योजनेचे पैसे अर्जात झालेल्या चुकांमुळे अडकले होते आणि त्यामुळे त्यांना 21व्या हप्त्याचा लाभ मिळू शकला नव्हता, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या पीक विम्याच्या भरपाईचा फायदा दिला जाईल. त्यामुळे अनेकांच्या मनात जी भीती होती ती आता पूर्णपणे दूर होणार आहे. या सगळ्या महत्त्वाच्या निर्णयासाठी सरकार स्तरावर मोठी बैठक पार पडली होती. या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. अर्थमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांनी एकत्र बसून शेतकऱ्यांच्या हिताचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. याच बैठकीत अडकून पडलेल्या पीक विम्याच्या रकमेबद्दल अंतिम मंजुरी देण्यात आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. एवढ्या मोठ्या राज्यात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा करणं शक्य नाही. म्हणूनच सरकारने हा निधी एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतला. हा तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल, ज्यामुळे सगळं काम सुरळीत आणि व्यवस्थितपणे पार पडेल. आता नक्कीच तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे पैसे नेमके कशा पद्धतीने खात्यात येणार आहेत. तर नीट आहे का, आजपासून पहिला टप्पा सुरू होत आहे. आज काही ठराविक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. उद्या दुसरा टप्पा असेल, त्यामध्ये वेगळ्या काही जिल्ह्यांना पैसे दिले जातील. अशा पद्धतीने एकूण 4 फेऱ्यांमध्ये संपूर्ण राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. याचा सोपा अर्थ असा की आज तुमच्या खात्यात पैसे दिसले नाहीत तर घाबरायची अजिबात गरज नाही. पुढच्या टप्प्यात तुमचा क्रम नक्कीच येणार आहे, कारण यावेळी सरकार फक्त घोषणा करून थांबलेलं नाही, तर प्रत्यक्ष निधी सोडून बँकांना थेट स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, हे पैसे कोणत्या बँकेतून मिळणार? मित्रांनो, इथे खूप महत्त्वाची माहिती आहे. सरकारने फक्त जिल्ह्यांची यादीच नाही, तर कोणत्या 12 प्रमुख बँकांच्या माध्यमातून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायची हे सुद्धा आधीच ठरवलेलं आहे. यामागे ठोस कारण आहे. पहिलं म्हणजे या बँकांमध्ये शेतकऱ्यांची खाती सर्वाधिक संख्येत आहेत आणि दुसरं कारण म्हणजे या बँकांमार्फत पैसे अतिशय वेगाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवाने एकदा नक्की तपासून घ्यावं की आपलं बँक खातं या निवडलेल्या 12 बँकांच्या यादीत येतं की नाही. जर तुम्ही हे तपासलं नाही तर इतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत असताना तुम्ही मागे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न घालवता लगेच जागरूक व्हा आणि आवश्यक ती माहिती तपासून घ्या. मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे की प्रत्येक हेक्टर मागे जास्तीत जास्त 27,400 रुपयांपर्यंतचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. यानंतर कुठल्याही बँकेत रांगेत उभं राहून चौकशी करायची गरज भासणार नाही. तुमचा मोबाईल नंबर जर खात्याशी जोडलेला असेल तर बँकेकडून येणारा मेसेज आपोआप तुमच्या मोबाईलवर येईल. इतकंच नाही तर 2022 पासून 2025 पर्यंत जे हप्ते अडकून पडले होते त्या सगळ्या रकमा आता टप्प्याटप्प्याने वितरित करायचं काम सुरू झालंय. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडून कुठेही जाऊ नका. पुढे मी तुम्हाला त्या 12 बँकांची यादी सविस्तरपणे सांगणार आहे. तसेच पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे हे सुद्धा क्रमाने स्पष्ट करणार आहे. जर तुमच्या बँकेचं नाव या यादीत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला पैसे कसे
कसे आणि केव्हा मिळणार याची महत्त्वाची माहिती पुढे मिळणार आहे. त्यामुळे एकही सेकंद स्किप करू नका, कारण एखादी छोटी माहिती सुटली तर मोठं नुकसान होऊ शकतं. आता खरी गोष्ट समजून घ्या. सरकारने ज्या बँकांना पीक विम्याची रक्कम वितरित करायची जबाबदारी दिली त्या बँका निवडताना अत्यंत काटेकोर आणि सखोल तपासणी करण्यात आली आहे. म्हणजेच हा निर्णय घाईघाईने घेतलेला नसून शेतकऱ्यांना वेळेत आणि सुरक्षितपणे पैसे मिळावेत याच उद्देशाने हा सगळा प्लॅन आखलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, या बँका निवडताना सरकारने काही महत्त्वाच्या गोष्टी खूप नीट पाहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक बँकेत शेतकऱ्यांची किती खाती आहेत. दुसरी म्हणजे त्या बँकांमध्ये व्यवहार किती वेगाने होतात. आणि तिसरी म्हणजे ही बँक किती गावांमध्ये पोहोचलेली आहे. या सगळ्या निकषांचा विचार करूनच सरकारने ही 12 बँकांची यादी तयार केली. या निवडलेल्या बँकांमध्ये 3 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात आहेत राष्ट्रीयकृत बँका, ज्या पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असतात. दुसऱ्या प्रकारात येतात खाजगी वित्तीय संस्था, मोठ्या खाजगी बँका ज्या वेगवान व्यवहारासाठी ओळखल्या जातात. तिसऱ्या प्रकारात आहेत जिल्हा स्तरावरील सरकारी बँका आणि समाजसेवी पतसंस्था. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या बँकांमध्ये खाती मोठ्या प्रमाणात उघडली आहेत त्या जिल्हा सहकारी बँकांना सर्वप्रथम पैसे वितरित करायचे आदेश देण्यात आले. यामागे कारण हे आहे की या बँकांची पोहोच गावागावात खूप मजबूत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वेगाने जमा होईल यावर सरकारला पूर्ण विश्वास आहे. या 10 निवडलेल्या बँकांमध्ये डिजिटल सेवा देणाऱ्या सरकारी बँका, देशभरात शाखा असलेल्या सरकारी बँका, जलद व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या खाजगी बँका यांचा समावेश होतो. तर शेतकरी मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा आहे, जर तुम्ही ज्या बँकेमध्ये खाते ठेवले आहे ती बँक या निवडलेल्या यादीत असेल तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झालेले आहेत असा मेसेज 100% येणार आहे. आता येतो महत्त्वाचा प्रश्न, जर तुमची बँक या यादीत नसेल तर काय करायचं. यासाठी आधीच स्पष्टपणे सांगतो, काळजी घेण्याची गरज नाही. तुमच्या पीक विम्याचे पैसे खात्यात नक्कीच येणार आहेत. फक्त वितरण प्रक्रियेत थोडा उशीर होऊ शकतो किंवा तुमच्या खात्याचा समावेश पुढच्या टप्प्यात केला जाईल. आता तुमच्या मनात नक्कीच विचार आला असेल, ही बँक नेमकी कोणती आहे. तर मित्रांनो, या यादीत सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांचा समावेश करण्यात आला आहे आणि सर्व बँका अधिकृतपणे निवडलेल्या आहेत. 27,400 रुपयांच्या पीक विम्याच्या वाटपासाठी सर्वप्रथम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा क्रम ठेवण्यात आला. आता पुढच्या टप्प्यात सुद्धा काही महत्त्वाच्या बँका येतात. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि देशातील मोठ्या बँकांपैकी एक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पैसे वेळेत आणि सुरळीतपणे पोहोचावेत यासाठी सरकारने योग्य ती व्यवस्था केली. मित्रांनो, यानंतर प्रायव्हेट आणि खाजगी बँकांचा पुढचा क्रम लागतो. यामध्ये येतात HDFC बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँकांमध्ये ICICI बँक, ॲक्सिस बँक. आता लक्षात ठेवा, जर तुमचं खातं या बदललेल्या यादीतील कोणत्याही बँकेत असेल तर पैसे जमा होताच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लगेच मेसेज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईल सुरू ठेवा आणि मेसेजकडे लक्ष द्या. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पहिला टप्पा वितरणाचा. पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे समाविष्ट झालेले आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. सरकारने एकूण 14 जिल्ह्यांची निवड केली जेथे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 27,400 रुपये जमा केले जातील. आता या यादीत सगळ्यात आधी येतो तो नाशिक जिल्हा. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ स्किप करू नका, नीट लक्ष देऊन बघा, कारण या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची आणि बँकांची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांची यादी लक्षात ठेवा. यातला पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा. त्याच्यानंतर भंडारा, लातूर, बीड, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे, इकडे खानदेशातला नंदुरबार, त्याच्यानंतर आहे कोल्हापूर, गोंदिया, वाशिम, बुलढाणा आणि जळगाव. आता हे सगळे जे जिल्हे आहेत ते पहिल्या टप्प्यात येतात. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर समजा पैसे जवळपास निश्चित झालेले आहेत. पण लक्षात ठेवा, काही महत्त्वाच्या अटींचं पालन करणं गरजेचं आहे. त्यातील पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. आता हे का गरजेचं आहे, कारण पैसे थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून येतात. जर आधार बँकेशी लिंक नसेल तर सिस्टीमला तुमची ओळख पटणार नाही आणि पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. मग तुम्ही म्हणाल, माझे पैसे का आले नाहीत. त्यासाठीचं कारण हेच आहे. तर शेतकरी बांधवांनो, दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या शेतीशी संबंधित सर्व माहिती म्हणजे पीक नोंदणी, जमिनीची माहिती हे व्यवस्थित अपडेटेड असावी. जर ही माहिती अचूक आणि ताजी असेल तर पैसे तुमच्या खात्यात थेट आणि सुरळीत पोहोचतील. पण जर माहिती जुनी किंवा अर्धवट असेल तर मध्यंतरी अडथळा येऊ शकतो, त्रास होऊ शकतो, तुमची धावपळ होऊ शकते. आता माझी एकच विनंती आहे तुम्हाला, आजच वेळ काढा आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा, कारण यापुढे पुढील वाटप अगदी सुरळीत होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की 2022 ते 2025 पर्यंतचा पीक विमा कधी जमा होणार आहे, कोणत्या बँकांमार्फत येणार, सरकारने कोणत्या अटी ठेवलेल्या आहेत आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना निधी भेटणार आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. बाजूला दिसणाऱ्या बेल आयकॉनला
ऑलवर सेट करा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक अपडेट लगेच मिळेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक द्या. इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर सुद्धा करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.